छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर आता पुणे महानगरपालिका मेहरबान झालाय। सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठीच्या समितीत सोलापूरकरांच्या नावाचा पुणे महापालिकेने समावेश सध्या केलाय। प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीकडे सादर करण्यात आलाय। समितीमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकर यांचं नाव आहे। राहुल सोलापूरकर यांच्या समितीतील नावाने वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता दिसते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण बघितलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलेलं होतं। त्यांच्यावर सध्या टीका सुद्धा केली जाते। त्यातच सध्या पुण्याचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठीच्या समितीत त्यांच्या नावाचा समावेश। नक्कीच वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांना पुण्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये सल्लागार म्हणून त्यांचं नाव पाहायला मिळते। त्यामुळे यापुढे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। त्यानंतर त्यांना पोलीस सुरक्षा द्यावी लागली, त्यांच्या घरांना सुरक्षा द्यावी लागली। भांडारकर इन्स्टिट्यूटवरून जे ते सदस्य होते, विश्वस्त होते, त्यावरून त्यांना काढावं लागलं। इतका सगळा वाद झाला असताना, समाजात त्यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया असताना पुणे महानगरपालिका नेमकं राहुल सोलापूरकर यांच्यावर का मेहरबान आहे हे असे प्रश्न आता विचारले जाणार आहेत। कारण पुण्याच्या सांस्कृतिक ठेव्याची जी जतन करणारा प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावामध्ये सल्लागार म्हणून या राहुल सोलापूरकर यांचं नाव आहे। त्यामुळे या राहुल सोलापूरकर यांचं नाव कुणी दिलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता महापालिका यावर काय निर्णय घेते, स्थायी समिती काय निर्णय घेते हे पाहावं लागेल। मात्र ज्यावेळेस प्रस्ताव सादर करत असताना इतक्या वादग्रस्त व्यक्तीचं नाव कसं काय मध्ये ठेवण्यात आलं हे कुणाला कसं समजलं नाही हाही प्रश्न आहे। मात्र आता या सगळ्या चर्चेनंतर पुढे काय होते ते पाहावं लागेल। मात्र सांस्कृतिक पुण्याचं महत्त्व सांगत असताना अशा वादग्रस्त व्यक्तींना सल्लागार म्हणून का घेतलंय असे प्रश्न आता उभे टाकलेले आहेत। श्रद्धा, नक्कीच बालाजी, समितीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असल्यामुळे ही वादाची शक्यता निर्माण होते। धन्यवाद दिलेल्या बालाजी सविस्तर माहितीसाठी। दरम्यान राहुल सोलापूरकरांच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। त्यांनी नेमकी काय एक्सपोज केली आहे बघूयात। पुण्याचं सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे एक समिती निर्माण करण्यात आली। या समितीमध्ये थोर इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली आहे। आता आपल्याला कळलंच असेल की सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे।